पण ह्या विशाखा समित्या ह्या फक्त आपल्या महिला आयोगासारख्याच राजकीय आहेत. पुढारी बदलला की तिथल्या त्या बायका बदलतात आणि त्या तिथल्या व्यवस्थेला क्लीन चिट देण्यासाठी रुदाली कशा असतात ना, रडायला जातात तशा त्या रडतात. प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न करून कंप्लेंट केल्यानंतर जी धाडसाने बाई सांगते की हे चुकीचं आणि माझ्यावर अन्याय होतोय, माझ्यावर प्रेशर येते, मी आत्महत्या करीन, असं तिने सांगितल्यानंतर सुद्धा जर तुम्ही तिचा न्याय करत नाही आणि शी हॅज बीन कंपेल्ड टू डू सुसाईड, त्याच्यानंतरही तुम्ही चारित्र्याची चर्चा करणार, हे पुरुष सत्ताक व्यवस्थेचा आणि अत्यंतिक हीन दर्जाचं घाणेरडं क्राईम मॅनेज करणारं जे राजकारण आहे महाराष्ट्रातलं, त्याचा ती बळी आहे. त्यामुळे लोक त्याला आत्महत्या म्हणतील, मी त्याला खूनच म्हणेन. तुमचा शासकीय पोलीस अधिकारी 3 दिवस पथकं पाठवावा लागतं आणि सापडत नाही. का गेला बरं निघून? काहीतरी आहे म्हणूनच पळून गेला असेल ना. आपल्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट वर्षा देशपांडे आहेत. फलटणच्या डॉक्टर पीडितेच्या केसमध्ये आता रोज नवीन आरोप प्रत्यारोपांचे सगळ्या पहिली जणं सुरू झालेल्या आहेत. पण